शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरती बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा। माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं। माझ्या वक्तव्याने कुणाचं मन जर दुखावलं असेल तर मी माफी मागतो। धीरेंद्र शास्त्रीची प्रतिक्रिया समोर। शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची सरकारवर टीका। तर 4 मुलं जन्माला घाला म्हणतो आणि स्वतः लग्न केलं नाही असाही सवाल केला उपस्थित। व्यासपीठावर बागेश्वर बाबा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यावर बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना थांबायला हवं होतं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिवरायांवर बोलण्याआधी राऊतांनी माफी मागावी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये। बन यांचं हे प्रत्युत्तर। बागेश्वर बाबांचं वक्तव्य हे मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्षण। रोहित पवार यांची ट्विट करत टीका। बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच अधुरिक वर्जन। राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्ती बंधन असाही सरकारला केला सवाल उपस्थित। 4 ते 5 मुलं जन्माला घाला बोलता इथे नोकऱ्या मिळत नाहीये। मंत्री संजय शिरसाट यांची बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया। 3रं मूल झाल्यावर राजकारणामध्ये जाता येत नाही, त्यांनी सरकारला सांगावं। शिरसाट यांचं वक्तव्य। लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार बागेश्वर बाबाचं विधान। धीरेंद्र शास्त्रीने माझ्याशी डिबेट करावं। मी धीरेंद्र शास्त्रीला त्याची लायकी दाखवून देईन। धीरेंद्र शास्त्रींना करुणा मुंडे यांचं आवाहन। रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती। धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं हे वादग्रस्त वक्तव्य। इतिहासाच्या कुठल्याही साधनामध्ये रामदासांचा उल्लेख नाही असाही केला दावा। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये। श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात। मुख्यमंत्री फडणवीसांचा हा निशाणा। प्रत्येक आंबेडकरी नेता मंदिर मस्जिदमध्ये गेलाय। समाजात राहताना मित्रांच्या आग्रहाखातर मंदिर मशिदीमध्ये जावं लागतं। हिंमत असेल तर आधी मला रोखा। तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी निशस्त्र येईन। भूषण गवई यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांचे श्याम मानव यांना आव्हान। आणि यानंतर पुढे बघणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। नीलम गोरे यांच्याऐवजी अभिजित बिचुकले यांना विधान परिषदेवरती घ्या अशी मागणी करत तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल केलाय। नीलम गोरे यांनी पक्ष संघटनेसाठी काही कामं केलेली नाहीत अशी टीका तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर केली आहे। बघता बघता शिवरायांवरही पडदा पडू शकतो कल्पना राजे भोसले यांचं विधान। एनसीआरटीकडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा वगळला त्यामुळे कल्पना राजे भोसले यांचं हे वक्तव्य। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। तर 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ। परदेशी समितीच्या अहवालानंतर आता राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत। सूत्रांची माहिती। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयामध्ये उद्या महत्त्वाची बैठक। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनामध्ये उद्या दुपारी ही बैठक होणार। कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पडणार पार। महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी रक्त सांडले। मराठी विरोधी गटावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी संजय राऊत यांचीही मागणी। संजय राऊतांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद। मराठी अस्मितेला ठेस पोहोचत असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं संजय शिरसाट यांचं हे आवाहन। कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी सक्तीवरून राजकारण पेटलं। अमराठी रिक्षाचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक। संप केला शिवसेना स्टाईल धडा शिकवू। आमदार राजेश मोरे यांचा हा इशारा। रिक्षाचालकांना मराठी सक्ती भाजप मनसेची खेळी। लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करते। यूपी बिहारचे लोक बाहेर गेले तर अर्धी मुंबई रिकामी होणार। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावर करुणा मुंडे यांचीही प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होत आहेत मात्र अद्यापही तपास पुढे सरकलेला नाही। रोहित पवार यांची ट्विट करत ही प्रतिक्रिया। तर 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार रोहित पवार यांचं हे वक्तव्य। आणि यानंतर पुढे बघूयात राजकीय बातम्या। पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढल्यानंतर खासदार हरभजन सिंग यांना केंद्राकडून सुरक्षा। खासदार हरभजन सिंग यांच्या जालंधरमधल्या घराबाहेर सीआरपीएफ सुरक्षा तैनात। हरभजन सिंग यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश। तर मालेगावमध्ये एकही बांगलादेशी नसल्याचं एसआयटीच्या चार्जशीटमधून समोर आलं। भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपने मालेगावच्या जनतेची नाक रगडून माफी मागावी। इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांचीही मागणी। जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे आमदार लोणीकर संतापले। बबनराव लोणीकर यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली। पुण्याच्या भोरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद। राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये 2 वेळा स्वतंत्र उद्घाटन। 2027 मध्ये जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार। मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। जनगणनेबाबत मोदींनी मांडलं डिजिटल व्हिजन।
सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा सरकारला इशारा. शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहताय. राजू शेट्टी यांचा हा आरोप. नागपूरमधील 24 तास पाणी योजनेवरून आता गडकरींचा प्रशासनावर संताप. नागपूरमधील पाणी पुरवठा योजना पूर्णतः फसली. नितीन गडकरी संतापले. योजनेमध्ये त्रुटी राहिल्या त्यामुळे यशस्वी झाली नाही. नितीन गडकरी यांचा हा आरोप. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत. जालना शहरातील वीजपुरवठा खंडित झाला त्यामुळे आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली.